हॅलो. आज मी आली आहे वाशीमध्ये. तर वाशीमध्ये का आली आहे याचं तुम्हाला सांगते. तर तुम्ही ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर ही नावं तुम्ही ऐकलीच असतील. तर हे काय असतात तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आज आपण भेटणार आहोत डॉक्टर लोहिया यांना, ज्यांचं क्लिनिक वाशीमध्ये आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचं डिटेल्ड ॲड्रेस मिळेल. तरी एकदा ॲड्रेस सांगते तुम्हाला. वाशीमध्ये तुम्ही तुर्भेला उतरू शकता रेल्वे स्टेशनला, आणि तिकडून तुम्ही शिवाजी चौकवरून थोडंसं पुढे म्हणजे एक 2-3 मिनटं जस्ट सरळ आल्यावर शिवाजी चौकच्या तुम्हाला ज्ञानदीप सोसायटी म्हणून दिसेल, जे इथे आहे. आणि यांचं एक कमर्शियल एरिया पण आहे, आणि तिकडे आपण डॉक्टर लोहियाचं क्लिनिक बघूया. आता आपण इकडे आत आलेलो आहोत. तिकडे दिसतंय तुम्हाला डॉक्टर लोहियाचं ॲक्युपंक्चर क्लिनिक. चला तर आत जाऊया आणि बघूया, आपण डॉक्टरांशी संवाद साधूया आणि इवन पेशंटचा पण आपण टेस्टिमोनियल घेऊया, सो दॅट तुम्हाला जर काही त्रास असतील, म्हणजे अर्थरायटिस असेल, जॉईंट पेन असेल, गुडघेदुखी असतील किंवा इवन PCOS असेल, तर तेही कसं ॲक्युपंक्चरने बरं होऊ शकतं हे आपण बघूया आणि जाणून घेऊया डॉक्टर लोहियाकडून. कम. इलेक्ट्रिक ॲक्युपंक्चर ह्याच्यामध्ये औषध गोळ्यांचा समावेश नाही. बारीक बारीक तारेसारख्या सुया शरीरावर उपस्थित मेरिडियन्सवर लावून आपण उपचार करतो. या उपचार पद्धतीने अनेक आपण ऑपरेशन्स टाळू शकतो. गुडघ्याचे असो, मानेचे असो, कमरेचे असो, जिथे नस दबलेली असते, त्याच्यामुळे हातापायाला मुंग्या येतात, बधीरपणा येतो, या सर्वांसाठी ॲक्युपंक्चरच्या लहानग्या निडल्स लावून आपण त्यात ताकद वाढवतो. अगदी लकव्याचे जे रुग्ण असतात, स्ट्रोकचे, अर्धी बाजू कमजोर झालेली असते, बोलायला येत नाही, तर ब्रेनच्या कुठल्या भागाला दुरुस्त करून आपण ते ॲक्युपंक्चरने हातापायात ताकद आणू शकतो. ह्या सगळा अभ्यास या उपचार पद्धतीमध्ये आहे. ह्याच्यामध्ये आपण ब्रेन स्टिम्युलेशन, डीप ब्रेन स्टिम्युलेशन इनडायरेक्टली करतो. पार्किन्सन सारख्या गंभीर आजारांवर पण ह्याच्यामध्ये चांगला उपचार आहे. अनेक मेंदूच्या आजारांवर आजपर्यंत औषधी उपचार नाही, त्यासाठी ही एक इलेक्ट्रिक ॲक्युपंक्चर फारच मॉडर्न आणि आधुनिक उपचार आपण धरू शकतो, आणि ह्याच्यामध्ये फार उत्कृष्ट रिझल्ट्स येतात. हा माझा 25 वर्षांचा अनुभव आहे. Exam complete. Beginning exam. मी शिरीष आनंदराव अजनीश, वाशीतच राहतो मी. मला बरेच वर्षापासून मला कमरेचा, पायाला मुंग्या पडायच्या. बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली मी, मला काय मिळालं नाही एवढा रिझल्ट. पण मला बरेच डॉक्टरांनी सांगितलं, 3-4 डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायला लागेल कमरेचं. तर मी ते ऑपरेशन स्ट्रिक्टली अवॉइड केलं, कारण मी माझ्या मनाची तयारी केली होती की कुठल्याही परिस्थितीत ऑपरेशन करायचं नाही. शेवटी कंटाळून म्हणून मग इथे एक डॉक्टर लोहिया म्हणून मला गुगलवर सापडले. त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली. त्याने दाखवलं, ते बोलले काय एवढं डेंजर नाही आहे, सिरियस नाही एवढं, इथे तुम्ही ट्रीटमेंट घ्या, बघा तुम्हाला बरं वाटेल. म्हणून मी 15 दिवसाची 30 सेटिंग घेतली. त्याच्यामुळे मला जवळ 80-90% फायदा झाला. पहिले मी चालू शकत नव्हतो, उभं राहू शकत नव्हतो, माझा तोल जायचा. आज मी चालू शकतो. आज
व्यवस्थित उभा पण राहू शकतो. त्याच्यामुळे मला इथं खूप बरं वाटलं आणि हे मी लोकांनाही सांगितलं की या इकडे ट्रीटमेंट घ्या तुम्ही. नमस्कार. नमस्ते. आपलं थोडंसं इंट्रोडक्शन द्या ना आमच्या युट्यूब व्हिडिओसाठी. मी डॉक्टर पंकज राजगुरू, डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर यांची इंदोर ब्रांच मी सांभाळतो. गेल्या अनेक वर्षापासून 23 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर सेंटरला. आपल्याकडे गुडघेदुखी, मणकेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, लकवा, मायग्रेन यासारखे 100हून अधिक रुग्णांवर आपल्याकडे यशस्वी उपचार होतो. हा विशेष म्हणजे या उपचाराचे विशेष हे आहे की बिना औषध विना ऑपरेशन उपचार असतो. अच्छा. आपल्या मुंबईमध्ये इथे 5 सेंटर आहेत, दादर, अंधेरी, ठाणे, पनवेल, वाशी. तुम्ही इथे कुठे तुमच्या रुग्णांना घेऊन येऊन उपचार सुरू करू शकता. ओके, ग्रेट. म्हणजे विदाउट मेडिसिन हा, आपण हे विना करणार. औषध विना ऑपरेशन. विना ऑपरेशन पण. ओके. आणि काही सिटिंग्स वगैरे तुम्हाला घ्यावे लागतात कसे? जसे फ्रेश केसेस येतात ते लगेच बरे होतात. बाकी रुग्णांची आम्ही डिटेलमध्ये तपासणी करतो, त्यानंतर आम्ही सांगतो रुग्णांना एवढे एवढे सिटिंग्स घ्यावे लागतात. ओके. हा. म्हणजे बेस्ड ऑन दी मेडिकल हिस्ट्री, हा, म्हणजे based on the पेशंट वाईज पेशंट टू पेशंट. सब्जेक्टिव्ह आहे. हो. ओके, ग्रेट. थँक्यू सो हा, मच डॉक्टर जसे पंकज. आणि लकव्यांसारखे आमच्याकडे जे लगेच रुग्ण येतात त्यांचे आम्ही 15 दिवस ते 1 महिन्यात रिकव्हरी होऊन जाते. ओके, फ्रेश Wow. केसेस मध्ये. एवढा लवकर? हा. अच्छा, व्हेरी नाईस. आणि तुम्हालाही जर असं काही असेल, म्हणजे डॉक्टर पंकजने जसं सांगितलं, जे जे आता डिसीजेस किंवा हे होत असेल, तुम्हाला काही त्रास होत असेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर किंवा दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही येऊ शकता, इकडे नक्की व्हिजिट करू शकता. आणि मुंबईमध्ये किती ब्रांचेस म्हणालात तुम्ही? 5 ब्रांचेस आहेत, 5. दादर, अंधेरी, ठाणे, पनवेल, वाशी. ओके, ग्रेट. 5 ब्रांचेस आहेत. सो तुम्ही तुमच्या जवळचं ब्रांच तुम्ही निवडू शकता आणि जाऊ शकता तिकडे. मॅम, तुम्हाला काय त्रास होत होता? मला ना 2 मंथ्स आधी मला डिटेक्ट झालं होतं की मला एम्प्टी सेला सिंड्रोम आहे, ओके. विच इज रिलेटेड टू ब्रेन. ओके. तर त्याचे सिम्पटम्स असे होते की आय हॅड सिव्हिअर हेडेक, म्हणजे एवढी जास्त हेडेक की काही करायचं मन नाही करत. डे लाईट, यू कॅन फेस डे लाईट, साऊंडची एलर्जी, ओके. अँड इट वॉज व्हेरी बॅड. म्हणजे विजनवर पण इफेक्ट झाला होता त्याचा. आय वॉज नॉट एबल टू सी ऑल्सो. आय हॅड दिस पॅचेस, म्हणजे पॅचेस येत होते, ग्रे पॅचेस विजन. Okay. So you showed any other doctor before Yeah, I coming here? was, I had Okay. been showing And they had allopathy. suggested you हाँ, some operation some or operation, yeah. something? They said empty सेलासाठी एकच हे आहे की you have to get operated. Okay. That is the only thing you can control it. or त्याने एक प्रोसिजर सांगितली होती. Okay. आणि operation. तुम्ही इथे कधी आलात? मी इथे इमिडिएटली आली, म्हणजे ऑलरेडी 1 वर्षापासून मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होती नी प्रॉब्लेमसाठी. अच्छा, ओके. तर माझा नी प्रॉब्लेम विदिन 15 सिटिंग्स मध्येच मला एकदम बरं वाटलं. एवढं रिलीफ आलं मला. अच्छा. तर आय थॉट की आय शुड गिव्ह अ ट्राय. म्हणजे फॉर दिस म्हणजे डॉक्टरांवर फुल फेथ आहे. ओके. तर आय नो की ह्यांच्याकडे प्रत्येक ह्याच्यासाठी सोल्युशन आहे. तो आय केम Correct. हिअर. Okay. And within how many days or months did he cure this? विदिन 3 days. 3 days. Yes. Wow, मस्त. And how long have you been suffering with this? It was Oh. detected 2 months ago. That is Okay. this is December ना. ऑक्टोबरला माझी अच्छा. एन्जिओग्राफी झाली होती आणि त्याच्यानंतर मला सिव्हिअर हेडेक सुरू झालं. अच्छा. तर हेडेक ते जातच नव्हतं. आय टूक मेनी मेडिसिन्स, तर मला हेडेक वर काय फरक नाही पडला माझा. ओके. आणि 2 मंथ्स तुम्ही तो त्रास काढला आणि ऑलमोस्ट विदिन 3 डेज तुम्हाला नाही, बरं 2 वाटलं. मंथ्स त्याच्यानंतर मग मी इकडे आली. विदिन 15 डेज मी जेव्हा बघितलं की आय Okay. वॉज नॉट गेटिंग एनी क्युअर, हा, लाईक हा. मला फरक नाही पडत होता, तर आय Okay. केम हिअर. ओके. आणि इथे तुम्ही आता रेग्युलर सिटिंग्स, रेग्युलर रेग्युलर हा रेग्युलर. ग्रेट. It was a miracle for me because the pain was very very unbearable and I got very good results. Great. Thank you so much for Yeah, sharing. and I'm with very us. grateful to Dr. Sachin Lohia and at Dadar clinic Patil sir आहेत. So he's Okay. yeah. So you had been there or here for your I had treatment? been there. I go Okay. there regularly because I stay at Sion. Acha. So Okay. So that traveling is nearby. convenient for me Correct. there. Yes. Nice. So would you like to recommend Dr. Lohia to our audience? Yeah, I as have well? recommended already many of my office colleagues here. Okay. Yeah, 2 That's 3 great. are one is coming. One of my friend, his mother was a paralytic patient, Acha. so I told him you go there, she will become fine, and he said the results are very good Wow. within great. 15 days. And one of my friend, he is going to come next week to Dadar. Okay.
So That whoever is I nice. get, I tell them, you go, recommend. go, yes. Yes, that is nice. Because obviously whenever we feel nice Yeah. and you Yeah, feel see, pure, I always feel की आपल्याला जर फायदा झाला तर हा, तर त्याचा दुसऱ्यांना पण बेनिफिट होईल. दुसऱ्यांना पण व्हायला हो, पाहिजे. yes, definitely. Yes. Thank you so much for Yeah, sharing this. thank you. Yes, thank you. Thank you.